Seen the sex determination in human beings. Now we will start with the sex determination in birds. Okay, in birds the chromosomal mechanism of sex determination is ZWZZ type. Now in this the females are heterogametic, that is they have the genotype ZW, and they will produce two types of eggs, one with 50% eggs carry Z chromosomes while 50% chromosomes carry W chromosomes. Okay, it is exactly opposite as in human beings. Males are homogametic and they produce only one type of sperm, and each sperm carries a Z chromosome. Thus, the sex of the individual depends on the kind of the egg or the ova which is fertilized by the sperm. म्हणजे बर्ड्समध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन होणार आहे ते क्रोमोसोमल मेकॅनिझम त्याचं ZWZZ टाईपचं आहे. इथे फिमेल्स हेट्रोगॅमॅटिक आहेत आणि दोन एक्स टाईप्सचे एग्स प्रोड्यूस करतात. 50% जे एग्स आहेत त्यांच्यामध्ये झेड क्रोमोसोम असणार आणि 50%मध्ये ZW आहे. म्हणजे ही जी मेकॅनिझम आहे एक्झॅक्टली ती ह्युमन बिंग्सच्या ऑपोजिट आहे. मेल्स आर होमोगॅमॅटिक अँड दे मेल्स जे होमोगॅमॅटिक आहेत आणि ते एकच टाईपचे स्पर्म्स तयार करणार आणि हा जो स्पर्म आहे त्याच्यामध्ये फक्त एक क्रोमोसोम तो झेड क्रोमोसोम असणार. दस म्हणजेच जे इंडिव्हिज्युअल जे बॉर्न होणार आहेत बर्ड्स बॉर्न होणार आहेत त्यांची जी सेक्स आहे ते कुठल्या काइंडचं एग ओवा त्या स्पर्म बरोबर फर्टिलाइज होईल. म्हणजे झेड बरोबर जर झेड झालं म्हणजे झेड बरोबर झेड झालं तर होणार मेल आणि झेड बरोबर जर डब्ल्यू टाईपचा एग जर फर्टिलाइज झाला तर ZW म्हणजे होणार फिमेल. ओके, तर म्हणजे बघा इथे सेक्स डिटर्मिनेशन बर्ड्समध्ये कसं होतं, मेल अँड फिमेल आहेत. मेलचं जिनोटाईप आहे 2N+ZZ. ओके, 2N हे ऑटोसोम्स आहेत आणि ZZ हे त्याचे सेक्स क्रोमोसोम्स आहेत मेलमध्ये. फिमेलमध्ये 2N+ZW आहे. ओके, सो जेव्हा गॅमिट तयार होतील त्यावेळेला एक N+Z येणार आणि दुसरं गॅमिट होणार N+Z, कारण 2N+2Z आहेत बरोबर, मग ते असे डिवाईड होतील. पण फिमेलमध्ये N+Z येणार एकदा आणि दुसऱ्या वेळेला N+W येणार. म्हणजेच F1 जनरेशनमध्ये काय होणार बघा, N+Z आणि हा N+Z हा जर एकत्र आला तर काय होणार 2N+ZZ म्हणजे मेल बर्ड तयार होईल आणि दुसरं जे गॅमिट आहे N+Z आणि N+W एकत्र आल्यानंतर 2N+ZW म्हणजे फिमेल बर्ड तयार होणार. बघा आता ह्युमन बिंगमध्ये फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोसोम आहेत, पण इकडे फिमेल बर्डमध्ये एक Z क्रोमोसोम एक W, म्हणजे ते दोन्ही क्रोमोसोम सेम नाहीत, हेटरोगॅमॅटिक आहेत. पण मेलमध्ये ह्युमन बिंगमध्ये काय असणार, एक एक्स एक वाय, पण इकडे मेलमध्ये काय असणार, दोन्ही ZZ म्हणजे हे होमोगॅमॅटिक आहेत. ओके, नाव हे झालं आपलं फर्टिलायझेशन द सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. आता आपण काहीतरी चांगलं एक इंटरेस्टिंग माहिती बघूया. इन बोनिलिया विरिडिस, ओके, नाव दिस इज अ वर्म. ओके, एक जातीची अळी आहे ही. द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स डिटरमाइन द सेक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल. नाव द सेक्स ऑफ द वर्म बोनिलिया विरिडिस डिपेंड्स अपॉन द लोकेशन द बोनिलिया लार्वा गेट्स सेटल्ड. ओके, ऑन विच लोकेशन द बोनिलिया लार्वा गेट सेटल. म्हणजे बोनिलिया विरिडस हा एक जातीची अळी आहे आणि त्याचं सेक्स एन्व्हायरमेंटल फॅक्टरवर डिपेंड होणार आहे. आता हा जो वर्म आहे बोनिलिया विरिडिस याचं जे सेक्स ते बोनिलिया लार्वा कुठे सेटल होणार आहे, कुठल्या लोकेशनवर कुठल्या जागेवर तो सेटल होईल त्यानुसार त्याची सेक्स डिटरमाइन केलं जाईल. Now the marine female Bonilia worm
It has about 10 centimeter long body. Now she has a proboscis which can extend over a meter in length. Now if this Bonilla larva settles on the sea floor, it will become a female. म्हणजे जी मरीन फिमेल बोनिलिया लार्वा आहे तिची साईज बॉडीची किती आहे 10 सेंटीमीटर. पण तिच्या तोंडामध्ये म्हणजे तिच्या माउथमध्ये एक प्रोबोसिस नावाचं थिंग आहे, म्हणजे माउथ पार्ट आहे तो प्रोबोसिस, आणि तो ॲक्च्युली 1 मीटर लेंथपर्यंत एक्सटेंड होऊ शकतो तो प्रोबोसिस. आता ही जी बोनिलिया लार्वा जो असतो, जेव्हा लार्वा असतो तेव्हा त्याची सेक्स माहिती नसते. पण जर हा जो बोनिलिया लार्वा जर सीच्या फ्लोअरवर सेटल झाला तर ती काय बनते, फिमेल बनते. ओके. However, when a larva lands on a female's proboscis and enters the female's mouth, it migrates into her uterus and differentiates into a male. Male lives as a parasite in the uterus of the female, fertilizing her eggs. पण जर आता हा जो लार्वा आहे तो फिमेलच्या प्रोबोसिसवर जर पडला आणि जर तो फिमेलच्या बॉडीमध्ये म्हणजे माउथमध्ये एंटर केला तर त्या माउथमधून तो त्या फिमेलच्या युटरसमध्ये जाणार आणि मग त्याचं रूपांतर एक मेलमध्ये होणार. आणि हा जो मेल एक परजीवी म्हणजे पॅरासाईट म्हणून त्या फिमेलच्या युटरसमध्ये राहील आणि तिची अंडी जी आहेत त्यांना फर्टिलायझेशन करायचं काम तो करेल. ओके. Now we will see the sex determination in honeybees. Okay. So honeybees मध्ये जे क्रोमोसोमल in honeybees the chromosomal mechanism of sex determination is haplodiploid type. Okay. Means what? In this type the sex of the individual is determined by the number of the set of the chromosomes received. That is, the females are diploid, that is they are having 2n is equal to 32, and males are haploid, that is they are having half number of chromosome, that is n is equal to 16. The female will produce haploid eggs, that is n is equal to 16 by meiosis, and the male will produce haploid sperms n is equal to 16 by mitosis. Okay. If the egg is fertilized by the sperm, the zygote will develop into a diploid female, that is 2n is equal to 32, and it will differentiate into a queen or a worker. And the unfertilized egg, it will develop into the haploid male, that is n is equal to 16, that is the drone will be produced by the way of parthenogenesis. Okay. Now म्हणजेच काय, हनीबीजमध्ये जे क्रोमोसोमल मेकॅनिझम आहे सेक्स डिटर्मिनेशन ते हॅप्लोडिप्लॉइड टाईप आहे. यामध्ये जे सेट ऑफ क्रोमोसोम्स जे आहेत त्याचा जो नंबर आहे तो त्या किती सेट ऑफ क्रोमोसोम्स येणार त्यानुसार त्या इंडिव्हिज्युअलचं सेक्स डिटरमाइन केला जातो. फिमेल जे आहेत ते डिप्लॉइड आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये 2n इज इक्वल टू 32 असणार आणि मेल जे आहेत ते हॅप्लॉइड असतील n इज इक्वल टू 16. आता फिमेल जी आहे ती हॅप्लॉइड एग्स तयार करणार, डिप्लॉइड फिमेल आहे पण ती हॅप्लॉइड एग्स तयार करणार आणि मिओसिसनी ते अंडी बनवणार. म्हणजे इथे n इज इक्वल टू 16 हाफ होणार मिओसिसच्या वेळेला. आणि मेल जो आहे तो हॅप्लॉइड स्पर्म्स तयार करणार पण तो करणार मायटोसिसनी, दॅट इज n इज इक्वल टू 16. आणि जर इथे जे अंड आहे ते फर्टिलाइज झालं स्पर्मनी, तो जो झायगोट तयार होईल ओके ती काय असणार, डिप्लॉइड फिमेल असेल जिच्यामध्ये 2n इज इक्वल टू 32 असेल आणि त्यांच्यापासून क्वीन किंवा वर्कर बनवले जाईल. आणि जे अनफर्टिलाइज्ड एग आहे त्याचं रूपांतर हॅप्लॉइड मेलमध्ये होईल ज्याच्यामध्ये n इज इक्वल टू 16 असेल किंवा ड्रोन तयार होईल आणि हा बाकी फर्टिलायझेशनच्या शिवाय पार्थिनोजेनेसिसनी होणार. ओके. सो आता बघा आपण क्रॉस बघूया. फिमेल आणि मेल आहेत. फिमेलमध्ये 2n इज इक्वल टू 32 आहे, मेलमध्ये आहे n इज इक्वल टू 16. फिमेलमध्ये मिओसिस होणार आणि गॅमिट्स 2 तयार होतील, n इज इक्वल टू 16, n इज इक्वल टू 16. ओके. आता मेलमध्ये n इज इक्वल टू 16 याच्यामध्ये मायटोसिस होईल. मायटोसिसमध्ये इक्वल डिव्हिजन आहे म्हणजेच n इज इक्वल टू 16च राहणार. ओके. आणि आता
जेव्हा n=16 जे फिमेलकडचं आहे गॅमीट, त्याचं जर फर्टिलायझेशन झालं नाही तर ते पार्थिनोजेनेसिस फॉलो करेल, फर्टिलायझेशन होणार नाही, त्याचं रूपांतर हॅप्लॉइड मेल ज्याच्यामध्ये तो ड्रोन असेल, ओके. आणि इकडचं मिओसिसच्या वेळेला n=16 हा फिमेल गॅमीट जर या मेल बरोबर एकत्र आला, n=16 तिकडे आहे सर, तर काय बनणार, डिप्लॉइड फिमेल बनेल. आणि तिचं जे फिमेल जी असेल एक तर क्वीन असेल किंवा वर्कर असेल आणि ती डिप्लॉइड असेल, ओके. आता ही जी द डिप्लॉइड फिमेल will get differentiated into either the worker or the queen, and this is because this depends on the food they consume during their development. Now diploid larvae which get royal jelly as food, they develop into the queen, that is a fertile female, and the other will develop into the workers, that are they are the sterile females. They only work, okay, they won't be giving राईज टू यंग वन्स, ओके. म्हणजे आता ही जी डिप्लॉइड फिमेल तयार झालेली आहे, तिना जी फिमेल तयार होईल तिला कुठलं काय खाणं मिळणार आहे त्यानुसार तिचं रूपांतर एकतर क्वीनमध्ये होईल किंवा वर्करमध्ये होईल. म्हणजेच काय, जर त्या फिमेलला, डिप्लॉइड फिमेलला जर तिच्या डेव्हलपमेंटच्या वेळेला रॉयल जेली फूड म्हणून मिळालं तर ती डेव्हलप होईल क्वीनमध्ये, जी फर्टाईल फिमेल असेल, म्हणजेच ती परत पिल्लं देणार आहे किंवा अंडी घालणार आणि मग तिच्यापासून पिल्लं तयार होईल. पण ज्यांना रॉयल जेली मिळणार नाही त्यांचं रूपांतर कशात होईल, वर्करमध्ये होईल. म्हणजे स्टराईल फिमेल होतील त्यांच्यापासून नवीन निर्मिती होणार नाही. म्हणजे एकच क्वीन फर्टाईल फिमेल असेल, ओके. आणि जे दुसऱ्या वर्कर्स असतील त्या स्टराईल फिमेल्स असतील. Is it clear? Now we will come to the next topic.